दूर नेते माझी या स्वप्नात येतो एक राजा एकदा भेटेल राणी तो माझ्या घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी ना ना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी हट्टले की पुरा करणार आहे तू मला सोडून कशी जाशील बाई माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे। आता आयत्या वेळेला कुठून पैसे आणणार आहेत हे? अगं माझ्या बरोबरची मुलं अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून कॉफीवर कॉफी प्यायची, पण मी आपल्यामुळे खर्च वाढू नये म्हणून तसलं काही केलंच नाही। हे माहिती होतं ना त्यांना, मग का नाही आधीपासून गोळा केले त्यांनी पैसे? मनवा अगं पैसे गोळा केले होते पण ते खर्च झाले असे बाबा म्हणालेत ना। रायाच्या बिझनेस साठी खर्च झाले ना? का तर त्याचं लग्न लावून द्यायचं होतं म्हणून सगळे पैसे बिझनेस मध्ये घातले। बहिणी आय एम रिअली सॉरी, मला तुला दोषी ठरवायचं नाहीये ग, पण मला सांग खरंच लग्नाची एवढी घाई होती का ग? तू रायाला सोडून कुठे पळून जाणार होतीस का? आणि हे सगळं करताना त्यांच्या मनात विचार आला नाही का की पुढे जाऊन माझ्या फी साठी पैसे लागणार आहेत ते? मनवा शांत हो। आता मारे मंग्या काकाच्या ऍडमिशनची स्टोरी बनवून सांगतात, जसं काही हे सगळं ऐकून मी माझा निर्णयच बदलणार आहे। अगं मनवा तू हे काय बोलतेस? मला तर आता काय वाटतं माहितीये, मी एखाद्या श्रीमंत घरात जन्माला यायला पाहिजे होते, पण माझं नशीबच घाणेरडं की ह्या असल्या घरात जन्माला आले मी। मनवा माझ्या सासर विषयी मी एकही शब्द ऐकून घेणार नाही। आतापर्यंत तू जे काही बोललीस ते मी निमूटपणे ऐकलं, कारण तू तुझी बाजू मांडत होतीस। तुझ्या बऱ्याचशा गोष्टी मला पटल्या सुद्धा। तू या घरची परिस्थिती समजून जे काही वागलीस ते खरंच कौतुकास्पद आहे, पण आता पैसे गोळा होत नाहीयेत म्हणून नशिबाला दोष देऊन मी ह्या घरात जन्म का घेतला हे असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे। मला असं अजिबात वाटत नाही। तू आत्ता या घरात आलीयस आणि मी लहानपणापासूनच इथे राहते, तरीही तू ओळखू शकली नाहीस। हेच तर दुर्दैव आहे ना मनवा। तू तुझ्या अभ्यासातल्या पुस्तकातून बाहेर डोकावून या सगळ्यांकडे ना एकदा डोळे उघडे ठेवून बघितलंस ना तर तुला खरं काय ते कळेल। मला या घरात येऊन 4 दिवसच झाले, पण तरीही या सगळ्यांच्या वागण्यामुळे मलाच काय सगळ्यांनाच सांभाळून घेण्याच्या स्वभावामुळे ना मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला हे असं सासर मिळालं। मी जेव्हा माहेरी होते ना तेव्हा मला पैशांची अजिबात कमी नव्हती, पण माणसांची त्यांच्या प्रेमाची मला कमी नेहमीच भासत होती। मी जेव्हा या घरात आले तेव्हा मला हे लक्षात आलं की पैशांची श्रीमंती महत्वाची नाहीये ग, मनाची श्रीमंती महत्वाची। आणि मनाची श्रीमंती नसेल ना तर घराला घर पण येत नाही। पण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना मनाची श्रीमंती उपयोगाला येत नाही वहिनी, तिथे पैसाच लागतो आणि पैसाच सगळ्यात महत्वाचा आहे। हे तू मला सांगतेस? अगं मी एक श्रीमंत माहेर सोडून या घरात आले, म्हणजे बघ मी कशाला महत्व देते। हो म्हणजे नक्की काय सुचवायचंय तुला? नाही मला काहीच सुचवायचं नाही, तू जे बोलतेस त्याच संदर्भात मी बोलते। नाही नाही म्हणजे तुला हेच सुचवायचंय ना की तू फार मोठ्या घरातून आली आहेस, तुझे आई बाबा फार श्रीमंत आहेत, मग हे सगळं तुम्हाला इथे समजवण्यापेक्षा तू जा ना त्यांच्याकडे आणि घेऊन ये माझ्या फी साठीचे पैसे। अगं मनवा तू कुठला विषय कुठे नेलायस? का आता धक्का बसला ना तुला? नाही जाऊ देत, आपण नंतर बोलूया, कारण आता तू जे काही बोलतेस ना ते तुझं तुलाच कळत नाही। नाही मला चांगलंच कळतंय सगळं, आणि तुला विषय बंद करायचा ना तर खुशाल कर आणि जा बाहेर। तसंही मी तुला काही सांगितलं नव्हतं माझी समजूत काढायला ये म्हणून,
मनवा, तू हे असं सगळं बोलू शकशील असं मला वाटलंच नव्हतं. बरं, तू एक काम कर, तू आता शांत बस, शांत डोक्याने जरा विचार कर, आपण नंतर बोलूया. मला ना आता कोणाशी काहीच बोलायचं नाहीये. आणि तू सुद्धा जा बाहेर, सांग सगळ्यांना मी आजपासून घरातच बसणार. मला आता पुढे काही शिकायचंच नाहीये. तू जा बाहेर आणि कुणीही मला समजवायला येऊ नका. ए दादा, मी बोलू का तिच्याशी? सांग ना. नको रे बाबा, नको म्हणालो ना मी एकदा. काय झालं? झाली का शांतती? तिला सांगितलंस का तिचे बाबा तिच्यासाठी खूप प्रयत्न करतायत म्हणून? अगं बोल ना काहीतरी. मी बोलले तिच्याशी, पण ती अजून रडतेच. अजून रडू दे ना. म्हणजे अजून थोडी ती रडली तरी काही हरकत नाहीये. हो बाबा, अभ्यास करून करून तिच्या डोळ्यांवर आता ताण आला असेल, त्यामुळे आता ती जरा रडली ना तर तिला रिलॅक्स वाटेल. ही एक थेरपी. सॉरी. अगं आतमध्ये नक्की काय झालं सांग ना. आई, ती खूप चिडली आहे, पुढे शिकायचंच नाही असं म्हणते. काय? असं कसं म्हणते ती? तिच्या मनासारखं काही होत नाही असं वाटतंय तिला. आपण शक्य असूनही काहीच प्रयत्न करत नाहीये म्हणून शिकायचं नाहीये म्हणते. फारच हटवादी आहे ही मुलगी. अजून काही बोलली का? नाही, तेच बोलत होती. तिला कुठलीच गोष्ट पटत नाहीये. नाही तसं नाही, तुला उलट काही बोलली नाही ना? नाही, आणि बोलली असती तर ते मनापासून नसती बोलली ना. पण मी एक गोष्ट सांगू का, त्यात तिची फारशी काही चूक नाहीये. पण म्हणजे ती नक्की काय बोलली काय? नाही, काही विशेष नाही, पण आपल्याला लवकरात लवकर पैशांचा बंदोबस्त करायला हवा. तिने अभ्यासात खूप मेहनत घेतली आणि ती फळाला येत नसेल तर त्याचा तिला खूप मोठा धक्का बसेल. आणि मग तिने जो निर्णय घेतलाय त्यावर ती ठाम राहील. म्हणजे आम्ही काहीच प्रयत्न करत नाही होत असं वाटतंय का तिला? आमच्या परीने जे जे शक्य होईल ते करतोच होत ना. पण आता नाही जमा होत आहेत पैसे. काय करू? काय मी आता विकू का स्वतःला? प्रांजल म्हणते त्याप्रमाणे खरंच लवकरात लवकर हालचाली करायला हव्यात. मी निघतो आताच. मी बघतो, माझ्या मित्रांना भेटतो, काय होईल ते करतो मी आता. मी पण माझ्या काही मंडळांना विचारतो कोणी काही कर्ज देत आहे का बघतो. आधीच करायला हवं होतं सगळं. दादा, मी तुला आधी विचारलं होतं तेव्हा तू म्हणाला होतास की आत्ताच लग्न झालंय, माझ्या डोक्याला भुंगा नको, आत्ता हा विचार नको, टाळलंच तेव्हा. आता हे बघ, आता आपसात वाद नकोच. मंग्या, तुझ्यासारखी वेळ तिच्यावरती येऊ नये म्हणून आता काहीतरी कर. नाही तर आपण असं करूया, आपण आज रात्री पुन्हा एकत्र येऊया, बसूया आणि मग ठरवूया. बाबा, नाही मला माहिती आहे मी हे असं बोलणं चुकीचं आहे, पण तुम्ही प्लीज जरा बघता का तुमच्या परीने काय होत आहे का? अरे माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करणारच आहे. आणि त्या मनवाशी बोला जरा. बाबा, मला असं वाटतंय की आत्ता आत कोणीच जाऊ नये. म्हणजे तिचा तिलाच विचार करू देत ना. आपल्यालाही तिची मनस्थिती समजून घ्यायला हवी. अशा वेळेला ना बोलणाऱ्याचा स्वतःवर ताबाच राहत नाही आणि मग तो तोंडाला येईल तसं बोलतो. आपण काय बोललोय हे नंतर त्याच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे
आत्ता ती जे काही बोलली आहे ना त्यावर आपण तिला काहीच बोलायला नको. म्हणजे मला हे सगळं बोलण्याचा अधिकार नाहीये. मला जे वाटलं ते मी बोलले. माझं चुकलं असेल तर सॉरी. नाही, तुझं काही चुकलं नाही. तुझा अधिकारच आहे बोलण्याचा. अगं तू सदस्य आहेस आता या घरची. तुला जे योग्य वाटेल ना ते तू बोल. ठीक आहे, मी निघतो. रात्री ठरवू आपण काय करायचं. मी सुद्धा देव पाण्यात ठेवते. नक्की काहीतरी तोडगा निघेल. बाबा थांबा. मला जरा तुमच्याशी बोलायचं. बोल ना. पण प्रांजल, थँक्स. का? आता तू मनवाविषयी जे काही बोललीस ना त्याबद्दल. आणि तुला खरं सांगू, मनवा जे काही बोलली ना त्याचाही मला राग नाही आला. उलट वाईट वाटलंय की मनवाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय. हो, त्याच विषयी मला जरा बोलायचं. बोल. बाबा मला असं म्हणायचंय की म्हणजे मी ह्या बाबतीत पप्पांना विचारलं तर चालेल का? ह्या बाबतीत म्हणजे मनवाच्या ऍडमिशनच्या पैशांविषयी. नाही प्रांजल, त्यांच्याकडे पैसे मागायचे नाहीत. आणि नाहीत म्हणजे नाहीत. तसं केलंस ना तर घरातले सगळे फाडून खातील तुला. नाही बाबा, पप्पांकडे पैसे मागायचे असं मी म्हणतच नाही. पण पप्पांच्या ओळखीचं असं कोणी आहे का की जे पैशांची व्यवस्था करून देऊ शकतात? किंवा त्यांचा ओळखीचा असा ट्रस्ट. असं काही होऊ शकतं का? हो, पप्पांच्या ओळखीचे असे बरेच आहेत की जे स्कॉलरशिप्स देतात. आपण त्यांना विचारून बघूयात ना. नाही, नको प्रांजल. उगाच त्यांना त्रास कशाला? वडील आहेत ते तुझे. त्यांचा आपल्या घराशी संबंध आलेला असला तरी या अशा गोष्टीसाठी त्यांना त्रास देणे योग्य नाही. अहो बाबा, ह्या त्रास कसला? ते बाहेरच्या अशा बऱ्याच लोकांना मदत करतात. मग आपण तर घरातलेच आहोत ना. मला असं वाटतं ते नक्की काहीतरी चांगला मार्ग आपल्याला शोधून काढून देतील. मान्य आहे प्रांजल. मी एका भेटीतच माणसाचा स्वभाव ओळखू शकतो. खूप चांगले आहेत ते. मला खात्री आहे तू त्यांच्याकडे सल्ला मागशील, पण सल्ला द्यायच्या आधी ते पैसे पुढे करतील आणि तेच मला नको आहे. बाबा, मी चिटणवीसांची सून आहे आणि चिटणवीसांची मान खाली जाईल असं मी काहीही करणार नाही. कुणाकडूनही पैसे मागायच्या आधी मी 10 वेळा विचार करेन. मग ते माझे पप्पा असले तरी. ठीक आहे, फक्त विचारणारच असेल तर काही हरकत नाहीये. चालेल, मग मी आजच जाऊन त्यांना भेटते. चालेल, बघ काय म्हणतात ते. प्रांजल, तू ह्या कारणासाठी तिकडे चाललेस हे आत्ताच आतमध्ये सांगू नकोस, कारण सगळे वेगळाच विचार करतील. आपण रात्री सांगू त्यांना. पण बाबा, रायाने विचारलं तर मला त्याला खरं सांगावं लागेल. सांग, पण तोही विरोध करेल तेव्हा त्याला जरा समजावून सांग. पण प्रांजल, काहीही झालं तरी तुझ्या घरच्यांकडे पैसे मागायचे नाहीत. नाही मागणार, माझ्यावर विश्वास ठेव. माधव म्हणालाय त्याप्रमाणे तुम्ही तुमची कामं सुरू करायला पाहिजेत रे बाबांना. आजी हो, अगं आपली सगळी तयारी झाली. म्हणजे मशीन लागली आहे, परत तो ऑपरेटर मिळालाय आणि एकाकडून आपल्याला जुनी खुर्ची आणि टेबल देखील मिळाले. म्हणजे आता रायाची बसण्याची सोय होईल. छान. म्हणजे एकच खुर्ची, त्याच्यावर राया बसणार आणि तू काय दिवसभर उभा राहणार? बोलली, तुला मध्ये बोलायलाच पाहिजे का ग?
आता माझ्या नवऱ्यासाठी बोलतेय ना मी हे, का ते पण नाही बोलायचं? तसं असेल तर सांगा, मी कायमचीच गप्प बसते. नाही वहिनी, तसं नाहीये. एक दिवस दादा कस्टमरकडे ऑर्डर घ्यायला जाणार आणि एक दिवस मी. त्यामुळे वर्कशॉप वरती आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जण असेल. म्हणून सध्या 2 खुर्च्या नको. आधीच जागा कमी आहे, त्यात टेबल आणि खुर्ची कशी बशी मावणार. हो ना. तर आता कसं आहे, रिकामी खुर्ची दिसली ना की तो ऑपरेटर नुसता बसून राहणार आणि काम चुकारपणा करणार. म्हणून आम्ही ठरवलंय की एकच खुर्ची आणायची. असे होय. झालं समाधान? हो, नीट समजावून सांगितलं ना की कळतं समोरच्याला. नुसतं हाडतूड केलं तर कसं करणार? बरं बाई, आमचंच चुकलं. आता आम्ही बोलू का जरा? काय रे, कधी सुरुवात करताय? पूजा बिजा करणार आहात ना? हो आजी, मी तुला तेच सांगणार होतो. आपले ते गुरुजी आहेत ना, त्यांना लवकरात लवकरचा मुहूर्त काढायला सांग. म्हणजे कसं आहे, लवकर पूजा घातली ना की आम्ही काम करायला मोकळे. बरं राया, ऑर्डर्सचं काय मिळाल्यात ना? नाही ग, अजून ऑर्डर नाही मिळाल्यात, पण एकदा वर्कशॉप सुरू झालं ना की लगेच ऑर्डर मिळतील. अगो बाई, तोपर्यंत तो ऑपरेटर नुसता बसून पगार घेणार आणि ऑर्डर नाही मिळाली तर त्याला पगार कसा देणार? शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. अगं जरा गप्प बस ना, एकदा त्यांचं काम सुरू तर होऊ दे, मग बघ कशा ऑर्डरीवर ऑर्डरी मिळतील. बघितलं, सत्य आहे. कोण हवंय आपल्याला? हे चिटन विसनचंच घर आहे ना? हो. मी एसी बसवायला आलोय. अगं बाई, या ना आत या. आमच्या रूम मध्ये एसी बसवायचा आहे. मग तसंच ठरलंय ना आपलं? हो, तसंच ठरलंय. जा घेऊन तुमच्या रूम मध्ये. या ना, इकडे एसी आहे. या, हा बघा हा एसी. किती वेळात बसून होईल? म्हणजे लगेच चालू केलं तर चालतं ना? तुझे पाणी किती घालतात? पाणी टाकलं तर चालतं ना? अरे मुकुंदा बघ ना रे, यांना मदत कर जरा. हो. पाणी जास्त टाकलं तर काय होतं? जळत वगैरे नाही ना? पाणी कमी टाकलं तर जळत. चला, हे चालूच राहणार आहे. उचला सावकाश. या. मुकुंदा, तुझी बायको म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार रे बाबा. बरं चला, आम्ही निघतो. चल दादा. चल. नीट जा रे. हो. मी जरा यांना सोडून येऊ का? हो हो, जा ना. अगं आज नवरा लग्नानंतर पहिल्यांदा चाललाय ना कामावर. तुला माहितीये, खरं तर तू त्याला ओवाळायला होतं आज. हो ना हो सासूबाई, बरोबर ना? हो, भाकर तुकड्याने ओवाळायला पाहिजे. हो का? हो. मग मी आरतीचं ताट तयार ठेवलं असतं ना. तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी आता तयार करते. नाही, पण आज आपल्याकडे भाकरी नाही केली आहे ना. मग आता काय काय झालं? अगं तसं काही नसतं. गंमत केली तुझी. डोळ्यांच्या 2 ज्योतींनी ओवाळलंस ना तरी पुरे. सासूबाई हल्ली मराठी कादंबरी वाचायला घेतले. चल. बाय बाय. बाय करताना ते देतात ना? काय ते? कप ते इथे? राया, इथे का? काय झालं? कोणी बघत नाही? हे मुकुंद भाऊजी आहेत तिथे. त्याचं लक्ष नाही. नाही, पण नको. ठीक आहे, मी इथून निघणारच नाही. अरे असं काय? ते असंच आहे. राया, मुकुंद भाऊजी वाट बघतायत तिथे. बघू दे ना, तरी पण मी इथेच थांब. अरे असं काय करतोयस? तेव्हा तिकडे काय? झालं समाधान? आता जा. हे
हे चिटिंग या मला इथे नको. तू आधी सांगायचं होतंस ना, तुला केस हवं होतं, मी दिलं. अच्छा, हुशार आहेस. शब्दात अडकवलंस मला. पुढच्या वेळेस लक्षात ठेवे. चल बाय. बाय. लव्ह यू. बरं ऐक ना, मी थोड्या वेळासाठी बाहेर चालले. ठीक आहे. कुठे जाणार आहे ते नाही विचारलंस? कशाला? असं विचारलं की विश्वास नाही असं होतं, आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हो साहेब, येत आहे ना? आलोच.